ते एक चिंतेचा विषय आपल्या समोर आहे आणि त्यासाठी आपण जनजागृती कार्यक्रम या ठिकाणी राबवतो आहे। बऱ्याचशा लोकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, परंतु अद्यापही आपला जो मेन मोटिव्ह आहे, आपलं जे मेन कारण आहे की ज्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला हे पोहोचवायचे आहे, परंतु अद्याप पावतोही तसा रिस्पॉन्स आपल्याकडून मिळालेला नाही आहे। तरी आपल्याला द्वारे विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवायचे आहे। त्यासाठीच आपण हे या ठिकाणी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे। चला तर मित्रांनो, आता आपण पुढचा भाग या ठिकाणी सुरू करणार आहे। तरी माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। यापूर्वी आपण सांगितलेलं आहे की ड्रग्ज कशाला म्हणतात, ड्रग्जचं सेवन कसं जडतं वगैरे वगैरे, आपण हे सगळं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। आता हे ड्रग्ज आपल्या शहरामध्ये कशा पद्धतीने येतं आणि हे सुरू करण्याचं आपलं कारण काय आहे, काय आपल्या समोर मोठं संकट येऊन ठेपलेलं आहे। तर हे बघा, आता मी आपल्या समोर एक वृत्तपत्राची जाहिरात या ठिकाणी दाखवतोय। छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये 250 ते 300 कोटीचं ड्रग्ज गुजरात पोलिसांनी वाळूज या ठिकाणी पकडलेलं आहे। त्याच्यामध्ये मेनली कोकेन असेल, केटेमाइन असेल, मेफेड्रॉन असेल, ते ड्रग्ज आपण यापूर्वी बघितलेलं आहे। ते ड्रग्ज त्या ठिकाणी सापडलेलं आहे आणि एक फिजिक्सचे जे प्राध्यापक आहेत त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये आरोपी म्हणून सहभाग आहे। तर वाळूज या MIDCच्या भागामध्ये सापडलेला आहे, त्याचा कच्चा रसायन सापडलेला आहे। तर आपल्याला हे आपण समजू शकतो की छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचं शैक्षणिक शहर आहे। मराठवाड्यातील निरनिराळे विद्यार्थी या ठिकाणी अभियांत्रिकीचे, मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी इथे येत असतात आणि हे जे अँटी सोशल एलिमेंट्स असतात, जे या व्यापारामध्ये गुंतलेले असतात, त्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना टार्गेट करायचं असतं। त्यांनी मेनली हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्याचंच हे एक कारण असं आहे की मराठवाड्यातील सर्व जे काही छोटे मोठे शहर असतील तिथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि त्या विद्यार्थ्याला टार्गेट करण्यासाठी हा ड्रग्जचा साठा त्या ठिकाणी आणला होता, परंतु पोलिसांद्वारे तो पकडला गेलेला आहे। त्याचप्रमाणे पुढची न्यूज मी आपल्याला या ठिकाणी दाखवतोय। पुण्यामधली ही न्यूज आहे। जवळपास 2200 ते 2300 कोटीचं ड्रग्ज त्या ठिकाणी पकडलं गेलेलं आहे। आता आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत असं आहे की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे। पूर्ण महाराष्ट्रामधून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून देखील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घ्यायला येतात। मेडिकलचा असो, इंजिनिअरिंगचा असो किंवा स्पर्धा परीक्षाचा असो, असे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी त्या ठिकाणी येतात। आणि हे जे अँटी सोशल एलिमेंट्स आहे यांचा उद्देशच असा आहे की त्यांनी शहरं निवडताना अशी शहरं निवडलेली आहे की त्या शहरावर मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था आहे आणि मोठ्या प्रमाणावर मुलं शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात। आपल्याला ही संवेदनशीलता समजून घ्यायला पाहिजे की मोठमोठ्या शहराला टार्गेट करण्याचं कारण काय आहे, कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि विद्यार्थ्यांनाच टार्गेट करण्याचं प्रमुख कारण असं आहे की आपला देश हा नवयुवकांचा देश आहे आणि आपल्या देशाची स्ट्रॉंग पिलर म्हणजे हे नवयुवक आहेत। यांना काय एकदा त्यांनी टार्गेट केलं की आपला देश आणि आपली अर्थव्यवस्था ही ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कोलॅप्स होईल। त्याकरता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर ते लोक त्या ठिकाणी टार्गेट करतायत। आता पुढची न्यूज मी तुम्हाला दाखवणार आहे FC रोडवरील न्यूज। आता आपल्याला माहित असेल की FC रोड हे कशासाठी प्रसिद्ध आहे। जंगली बाबा रोड आपण त्याला म्हणतोय की त्या जंगली बाबा रोडमध्ये फर्ग्युसन कॉलेज जवळचा जो रोड असेल त्या रोडवर सगळ्यात जास्त स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या त्या ठिकाणी अकॅडमीज आहे, त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस चालतात। तर अशा ठिकाणी सुद्धा काही स्वच्छतागृहामध्ये काही मुलं ड्रग्ज सेवन करताना आढळून आले। पोलिसांच्या तपासामध्ये नंतर निष्पन्न आले की ही सर्व मुलं स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत। तर ही किती मोठी धोक्याची घंटा आपल्या समोर आहे की ज्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी मुलं उराशी स्वप्न बाळगून त्या ठिकाणी येतात आणि आपण जर बघितलं असेल तर अशा मुलांना सुद्धा त्या ठिकाणी टार्गेटेड केलं जात आहे। अशा पद्धतीने मुलं त्या ठिकाणी ड्रग्ज सेवन करतायत आणि ही आपल्यासाठी आता चालू स्थिती जी आपल्यासाठी यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे। भविष्यामध्ये हे असं जर प्रमाण वाढत गेलं तर मोठ्या प्रमाणावर नवयुवक यामध्ये सहभागी होतील किंवा ड्रग्ज सेवन करतील आणि कोण जाणू आपल्या घरातील कुणी किंवा आपल्या नातेवाईकातील कुणी आपला नातेवाईक सुद्धा यामध्ये असू शकतो। तर ही या ज्या काही घटना घडत आहेत, सातत्याने ह्या घटना घडत आहेत आणि खूप साऱ्या प्रमाणात त्या घडत आहेत। म्हणूनच आपलं लक्ष असं आहे की आपण जर सेल्फ मोटिवेट झालो, आपण जर स्वजागृत झालो, आपल्याला जर याची परिणामाची जाणीव झाली तर आपण हे ड्रग्ज जर सेवनच केलं नाही तर असं संकट आपल्यावर ओढवणार नाही। यानंतर पुढची न्यूज मी आपल्या समोर दाखवतोय संभाजीनगर शहरामध्ये। याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की जे ट्रॅव्हल्स एजन्सी असतात, ट्रॅव्हल्स ज्या चालतात आपल्याला, ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सुद्धा ड्रग्ज आपल्या शहरामध्ये येतात आणि त्या ठिकाणी जे ब्रॅकेटमध्ये आम्ही दाखवलेलं आहे, हायलाइट केलेलं आहे त्या ठिकाणी, त्यात असं म्हटलेलं आहे की नामांकित महाविद्यालयातील आणि मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ड्रग्ज सप्लाय त्या ठिकाणी केलं जातं। तर ड्रग्ज कशा पद्धतीने सप्लाय केलं जातं तर पेढ्याच्या बॉक्समध्ये ड्रग्ज सप्लाय केलं जातं, चॉकलेटच्या रॅफरमध्ये
ड्रग्स सप्लाय केलं जातं। आता पोलिसांचं नेमकं काय प्राधान्य असतं? पोलीस आमचे जे असतात ते नेमके या व्यापारामध्ये जे गुंतलेले आरोपी असतात त्यांच्यावर त्यांचं सर्व्हेलन्स सातत्यानं चालू असतं। जो आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं पेडलिंग कन्सेप्ट, की हा कन्सेप्ट मुळात त्यांनी याच्यासाठी आणलेला आहे की पोलिसांचं लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी आणलेलं आहे आणि अशा पद्धतीने सुद्धा पेड्याच्या बॉक्समधून, चॉकलेटच्या रॅपर्समधून विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून पेडलिंग करून हे ड्रग्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात। हे किती भयानक आहे याची कल्पना आपण या ठिकाणी आपल्याला येऊ शकते की किती भयंकर स्वरूपात हे जे पेडलिंग आहे या ठिकाणी ड्रग्सचं सुरू आहे। आणि जर आपल्याला ह्या गोष्टी जर अगोदरच माहीत झाल्या तर आपल्याला आपण यापासून अलर्ट राहू शकतो की अशा माध्यमातून सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये ड्रग्स येऊ शकतं, आपल्या शाळेमध्ये ड्रग्स येऊ शकतं। आपण त्याला कशा पद्धतीने प्रतिबंध करायला पाहिजे त्यासाठी आम्ही ह्या सर्व न्यूज आपल्याला या ठिकाणी दाखवतोय, कारण की या सर्व न्यूज आपल्या दैनिक वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या आहेत, पण बऱ्याच वेळेस आपण त्या वाचत नाही, त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना येत नाही। परंतु हे चॅनलच मुळात सुरू करण्याचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त ड्रग्स संदर्भातल्या आणि त्याला प्रतिबंध करणाऱ्या गोष्टी आम्ही आपल्याला या माध्यमातून दाखवणार आहे। आणि यापुढे सगळ्यात शॉकिंग अशी न्यूज जी तुम्हाला सांगायची आहे की छत्रपती संभाजीनगर शहरामधील गजानन महाराज मंदिराजवळील एक 14 वर्षाची इंग्लिश कॉन्व्हेंटच्या मुलीला सुद्धा ड्रग्सचं व्यसन जडलं आणि ती एवढ्या प्रमाणात ड्रग्सचं व्यसन जडलं तिला की तिच्या आईने स्वतः पोलिसांकडे धाव घेतली आणि पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलं की तिच्या मुलीला मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचं व्यसन जडलं आहे, आपण जर हिला वेळेत जर बाहेर काढलं नाही तर ही मुलगी आज तिच्यापासून तुटून जाईल। तर आपल्या जे दामिनी पथकाच्या ज्या पथकाने आहे त्या पथकाने त्या ठिकाणी त्या मुलीला काउन्सिलिंग करून तिला नशामुक्ती केंद्रामध्ये दाखल केलेलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला समजून घ्यायचं आहे की आतापर्यंत जे आमचं संशोधन होतं त्या माध्यमातून आम्हाला असं वाटत होतं की महाविद्यालयातील मुलींना हे प्रामुख्याने हे लोक टार्गेटेड करतायत, परंतु आता ही न्यूज पाहिल्यानंतर तर आम्ही एकदम शॉक झालो आहे या ठिकाणी की 14, 12, 13 वर्षाच्या मुलांना सुद्धा हे लोक सोडत नाहीये। मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ड्रग्स पाठवत आहेत आणि आपले लहान लहान मुलं सुद्धा ड्रग्स सेवन करतायत आणि हे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या देशातील लहान मुलं आणि युवकांसाठी फार डेंजरस असं आहे। तरी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतोय की या पद्धतीने ड्रग्स जर कोणी आपल्याकडे आणत असेल किंवा पाठवत असेल तर याची माहिती आपण प्लीज पोलिसांना द्यावी किंवा आपण असं ड्रग्स सेवन करू नये। त्याचे परिणाम जे काय आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहेत। जर कोणी हा व्हिडिओ बघितला असेल मागचा तर आपण जे काही व्हिडिओ सुरुवातीपासून टाकलेले आहेत ते सर्व व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहावे असं मी या ठिकाणी आवाहन करतोय। आणि या माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचं आहे की जे नशामुक्त भारत जे आम्ही अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाला आपला सुद्धा हातभार लागावा, जेणेकरून आपण हे जे ड्रग्सचं जे रॅकेट चाललंय हे आपण त्या ठिकाणी एकदम सहजरित्या आपण त्या ठिकाणी तोडू शकू। त्याकरता एकदम सोपा असा जो कन्सेप्ट आहे से नो ड्रग्स, ड्रग्सला नाही म्हणायला शिका। कोणी जर असं काही करत असेल तर आपण ते स्वजागृत त्या ठिकाणी व्हावं, तरच आपण याच्यातून बाहेर पडू शकू। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ज्या काही न्यूज, ज्या प्रमुख काही न्यूज आहेत त्या आपल्याला आम्ही या ठिकाणी दाखवलेल्या आहे आणि पुढच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला ड्रग्स जे असतात की जे ड्रग्स, आता आपण एवढे ड्रग्स सांगितलेले आहे, मेफेड्रोन, केटामाइन, कोकेन वगैरे, हे ड्रग्स दिसायला कसे दिसतात किंवा त्याच्या शरीरावर कसे परिणाम होतात त्याचे काही फोटोज आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। त्याचप्रमाणे याचे जे काही आपल्या समाज जीवनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात याबद्दल आपण सुद्धा या ठिकाणी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे। पालकांची महत्त्वाची काय भूमिका असते हे सुद्धा आम्ही आता पुढच्या भागामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे। तरी सगळ्यांना मी पुन्हा एकदा या ठिकाणी आवाहन करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी आपण जास्तीत जास्त या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती जर जागृत झाला तर हे ड्रग्सचं जे नॅक्सस आहे हे तोडण्याला आपल्याला लवकरच यश येईल।